नानी काय आहे? आहेस ना? मला वाटलं गेलीस. वा वा, इतक्यात कशी जाईन मी? बरं नानी, मी तुला हे सांगायला आले की आई आमच्याकडे आणि कुसुम परत येईपर्यंत ती इथे येणार नाहीये. काय बे, माली तुमच्याकडे आहे? हो. अरे मग मला पण घेऊन जा तुझ्याकडे. नको गो बाई, गेल्या वेळेला तुला आमच्याकडे नेली होती, आमच्या शेजाऱ्यांची कच भांडली होतीस. घर बदलायची वेळ आली होती आमच्यावर. आता पुन्हा नवीन घर घ्यायची ताकद नाहीये आमच्यात. आणि नानी, तुलाही जरा कळू दे, मोलकरणी सोडून गेल्या ना काम की कसा गोंधळ होतो ते. ए बायका मरू दे. माली नुसती माझ्या हाताशी असती तरी पुरे आहे मला. नाही, तिला मी माझ्याकडे ठेवणार आहे. मग माझं कोण करणार आहे इकडे? बाबा आहेत की. बोक्याला काही जमत नाही माझं करायला. करतील. मज्जा करा दोघं. अच्छा. अरे गेली बावळट कुठची. चित्रगुप्ताचं म्हणणं खरं ठरणार की काय? हे बोक्या बरोबर राहणं म्हणजे जिवंतपणी नुसता नरकवास आहे. मागे असंच झालं होतं. अगो बंडे, लहान बघायचं नाही, मोठं बघायचं नाही, सारखा आपला की घोड्यासारखा खिंकाळायचं. तुला सांगते, तिच्या आईनी तिला काहीही शिकवलेलं नाही. अगं वडीलधारं माणूस नाही, काही नाही. सारखं आपलं नाटक नाही तर सिनेमा. हो ना. आणि एवढं करून सुद्धा सारखं आपलं गुलुगुलू 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 गुलू चालूच असतं. अगं आमच्या वेळेला असं नव्हतं. सासू समोर बोलायची बिशात नव्हती आमची. ही आपली मला सरळ येऊन विचारते, मी नाटकाला जाऊ का? मी काय बोलणार मला सांग. तुला सांगते, बोक्याची तिला फूस आहे, त्याशिवाय ती अशी वागणार नाही. सारखं सारखं काय नाटक नाही तर सिनेमा. काय असतं त्या नाटकात कुणास ठाऊक. काय नाही, नुसता पोरकटपणा आहे. आणि काय अगं किती वेळ बोलतेस? बंडे, मी तुला नंतर फोन करते, आपण निवांत बोलूया. निवांत काय म्हणतेस? गेले 5 तास बोलते, संध्याकाळचं निवांत कसलं काय? का माझ्या लेकीशीच बोलते ना, रस्त्यावरल्या माणसाशी तर नाही ना बोलत. अगं मी म्हणतो रस्त्यावरच्या माणसाशी बोल. इतका वेळ फोनवर बोलशील तर मी रस्त्यावर येईन. बिल किती येईल? मला काय वेळ लागलाय कुणाशी बोलायला? तुला वेळ लागले? दूध आणलंय कुंदीकडून. चहा हवाय म्हणाला होतात ना? हो हो, मला चहा हवा होता. का आपल्याकडे दूध नव्हतं की काय? संपलं असेल ना? हो, दुपारीच. हा, म्हणूनच. कशाला आणायचं दुसऱ्याकडनं दूध? आता आपल्याला परत द्यावं लागेल की नाही? आणि ही काय चहा प्यायची वेळ आहे की काय? कशाला करायची उगीच उधारी पादारी? अहो, तिने नेलं होतं की नाही आपल्याकडून, म्हणून तिच्याकडूनच आणलंय. असं म्हणतेस? मग मला ठेव थोडासा गोडभर चहा. काय वागणे तुझं असं करते नीट. गप्प. ठेवते चहा. हा, काय वेळ का चहा प्यायची? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.